आणि आता 36 जिल्ह्यातल्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। कोल्हापुरात पूर ओसरल्यानंतर शेतीच्या नुकसानीची भीषण दृश्य समोर। जवळपास 15 दिवस पाण्याखाली राहिलेल्या हजारो हेक्टर शेतीचं नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी। जायकवाडी धरणाची पाणी पातळी सध्या 25.28%वर नाथसागर जलाशयामध्ये नाशिकमधून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटांनी घटली। वातावरण ढगाळ असून पावसानं सध्या विश्रांती घेतली। सोलापुरातील उजनी धरण 100% भरलंय। परिसरामधील शेतकऱ्यांची नदी काठावरील विद्युत पंप काढण्यासाठी लगबग सुरू। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ। जिल्ह्यातील टेमघर धरण 100% भरलंय। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली। सोलापुरातील उजनी धरण 100% भरलंय। तहसीलदार शिल्पा ठोकळे आणि ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन। पुणे शहरातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा। जुलैमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण। पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य शासनाला सुपूर्द। सततच्या पावसामुळे अमरावतीमधील चिखलदऱ्यात नदी नाले ओसंडून वाहू लागले। मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ। जळगावमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी। शेती पिकांना जीवनदान। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नंदुरबारमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात। पावसामुळे पिकांना पुन्हा जीवनदान। शहराला पाणीपुरवठा करणारा विरचक धरणामध्ये पाणीसाठा वाढणार आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळमधील हळदीचे नेरूर पुलाला भगदाड पडले। वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण। तर आपत्कालीन व्यवस्थेमधून तात्काळ पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी। नाशिकच्या पालखेड धरणातून मनमाडसाठी आता पाण्याचं आवर्तन करण्यात आलं। पाणी टंचाईग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला। गोंदिया जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू। पावसामुळे पुराडा आणि शिलापूर डौकी या 3 गावांचा संपर्क सध्या तुटलाय। शेरपूर धरणाची 3 गेट उघडले। बीड जिल्ह्यात पिकांवर अळीचा प्रादुर्भाव। तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांकडून ड्रोन फवारणी सुरू। वाशिममध्ये देखील ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकाची फवारणी। शेलू बाजारमधील शेतकऱ्यांकडून आधुनिक शेतीवर भर। सांगलीच्या जत तालुक्यातील डाळिंबाला उच्चांकी दर। विशाल कुंभार या शेतकऱ्याच्या डाळिंबाला 265 रुपये दर। एक महत्त्वाची बातमी। बांगलादेशमधील अस्थिरतेचा महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांवर परिणाम। हिंगोलीतील मार्केट यार्डात हळदीच्या भावामध्ये घसरण। हळदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण। शेतकरी आर्थिक संकटात। वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे हळदीच्या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव। उत्पादनात घट होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचा दर घटल्यानंच आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सोयाबीनची 4000 रुपये दराने विक्री। नागपंचमी सणानिमित्त कोकणातील बाजारपेठा सजल्यात। सिंधुदुर्गमधील बाजारात खरेदीसाठी नागरिकांची लगबग। जळगावात महिला प्रवाशांमुळे एसटीला तब्बल 251 कोटी 9,44,000 उत्पन्न। एसटी महिला सन्मान योजनेचा एसटी विभागाला लाभ। वर्ध्याच्या काकडदरामध्ये सामान्य रुग्णालयासाठी आता 25 एकर जागा मंजूर। भाजपचे युवा नेते सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश। पुण्यात नारायण टाक यांच्या कोलाज पुस्तकाचं प्रकाशन। ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन। नागपुरात खड्डे अपघातावरून पोलीस सतर्क। रस्ते किंवा उड्डाणपुलावर खड्डे पाडून अपघात झाल्यास कंत्राटदारावर थेट कारवाई केली जाणार। आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती। शहापूरच्या खळदवलीमधील रस्त्याची दुरावस्था। विद्यार्थ्यांचे शाळेत जाताना हाल। पहिली पत्नी असताना दुसरीशी लग्न केल्यानं शिक्षक आणि शिक्षिका निलंबित। विवाह नियमबाह्य असल्याचं सांगत धाराशिवच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 3 महिन्यात 15 कर्मचाऱ्यांवर कारवाई। खोटे प्रमाणपत्र। शेतकरी अनुदानात अशा विविध कारणांसाठी कारवाई। चिपी ते पुणे विमानसेवा आता 24 ऑगस्टपासून सुरू होणार। गणेश चतुर्थीपूर्वी विमानसेवा सुरू करण्याचा फ्लाय 91 कंपनीचा मानस। गोंदियात मुंबई कोलकाता महामार्गावर उड्डाणपुलाच्या बांधकामाचा काही भाग कोसळलाय। महामार्गावर वाहतूक कोंडीचं चित्र। बांधकाम विभागाच्या कामावर सवाल उपस्थित। पावसामुळे परळी बसस्थानकाची दयनीय अवस्था। प्रवाशांना नाहक त्रास।
जळगावात धावत्या बसचं एक टायर निखळलंय तर दुसरं टायरही फुटल्याचा प्रकार. जीवितहानी नाही. भडगाव तालुक्यातील कसगाव गावाजवळील घटना. मुंबई गोवा महामार्गावर उभ्या कंटेनरला आयशर ट्रकची धडक. अपघातात दोघांचा मृत्यू. कामोठे रेल्वे स्टेशन समोरील घटना. नाशिकमध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 20 मोटारसायकली जप्त. 5 संशयितांना अटक. नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई. नागपूरमध्ये दाम्पत्यानं कामठी मार्गावरील हॉटेलमध्येच सुरू केलंय देहव्यापाराचं रॅकेट. हॉटेल दुआ कॉन्टिनेंटल इथला हा प्रकार आहे. देहव्यापाराचं रॅकेट चालवणाऱ्या दाम्पत्याला अटक. वाशिमच्या मनोरा इथं आजी आजोबांचा नातवानं हत्या केलेली आहे. मृतदेह नदीत फेकून दिल्यानंतर पोलिसांकडून 4 नातवंडांना अटक. धुळ्यात जिमखान्यातील 2 चंदन झाडांची कत्तल करून चोरीचा प्रकार. नाकाने तलाव परिसरातील प्रियदर्शनी जिमखान्यातला प्रकार आहे. गुन्हा दाखल. नंदुरबारच्या तोरणमाळ इथं पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा पाय घसरून खोल दरीत पडल्यानं मृत्यू. 1500 फूट खोल दरीत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढलाय. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थिनींच्या वसतिगृह परिसरात बिबट्याचा वावर. मुक्त संचार करताना बिबट्या सीसीटीव्हीत कैद. तर विद्यार्थिनींची विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार. दुधाच्या दरासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची 33व्या दिवशी सांगता. दूध उत्पादन संघर्ष समितीकडून उर्वरित मागण्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचं स्पष्ट. वर्ध्याच्या देवळीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लोटांगण आंदोलन. युवा संघर्ष मोर्चाचं जवळपास 1 ते 1.25 किलोमीटर लोटांगण. ओला दुष्काळ जाहीर करण्यासह कर्जमाफीची मागणी. गडचिरोलीच्या केटीनगरमध्ये रहिवाशी चिखलानं त्रस्त. गावकरी आणि महिलांकडून मुख्य चौकातील चिखलात धानरोवणी करत सरकारचा निषेध. परभणी जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांकडून भजन कीर्तन आंदोलनाचा इशारा. पीक विम्याच्या प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक. कोणखेडा ते रावेर बस मागील 8 दिवसांपासून थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन. बस घटनास्थळी पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी माघार घेतली. धाराशिवमध्ये जरांगेंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात मराठा संघटना आक्रमक. परंड्यामध्ये नारायण राणे प्रवीण दरेकरांना जोडे मारो आंदोलन. तर आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी. अकोला शहरातल्या बसस्थानक चौकातील रिक्षा स्टॉप मनपाकडून बंद. मनपाच्या निर्णयाविरोधात रिक्षा चालक आक्रमक. रत्नागिरी नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 3रा दिवस. पगारवाढ, जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच. जळगावच्या पाचोरा तालुक्यात नगर परिषदेसमोर काँग्रेसकडून ढोल बजाव आंदोलन. नागरिकांच्या समस्यांसंदर्भात काँग्रेस आक्रमक. नागपूरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. चिंचभवन पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं दिंडी काढत आंदोलन. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा. अमरावतीच्या इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी मोर्चा. नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत BR कदम आणि बालाजी चव्हाण यांच्यात जोरदार वाद. कुणालाही पक्षात घेऊन त्यांना तिकीट देऊ नये या मुद्द्यावरून नेते भिडले.